नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचा टाईम एकदम आंघोळ वगैरे झालेली माझी. हनुमान चालीसा पठण पण झालेलं आहे. आणि खुशी बघा काय करते तुम्हाला दाखवतो. हे बघा नारळ फोडायचं काम चालू आहे. खुरप्यानं एक दिवस लागन पूर्ण नारळ फोडायला. हा अरे चांगलं खुरपं इथे शेवटेले आप्पा बोल ना तुला. बरं बरं, नाही तर मी कोयत्यानं कापून देतो. कोयता आहे. बरं बरं. हा आलं पाणी आलेलं आहे. मॅडम खुश झालेलं आहे. आमच्या खुशी मॅडम चालल्या घरामध्ये. आता ते लय लवकर आंघोळ केली. कुठं जायचं आहे? पंढरपूर. आणि हे काय केलं? गुल्फी. गुल्फी कशाची? आंब्याची. कशी केली? ते बॉक्स आणले तनुनी. आणि त्याच्यात डायरेक्ट हे ठेवून दिलं का आमरस? बापरे. कोणती पावडर? कस्टर्ड पावडर. कशाला? ते आईस्क्रीम गुल्फी. बरं बरं. गुल्फीला नाही मग बदाम शेक बनवला. कोणाला बदाम शेक बनायचं आहे? मम्मी गुल्फी बनवणार आहे आणि कस्टर्ड पावडर टाकणार त्याच्यामध्ये. क्या बोलता आणि सुरेश? मग केवढा को बांधी आहे? त्याच्यामध्ये आज टाकणार आहे आणि मग फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं. 4 दिवस जाईल. आणि मग अशी केलं ना लगेच अशी खटकन अशी टाकीन. हा घरामागचा आंबा आहे. थोडा खराब निघलेला आहे खालून. पण हा आंब्याचा प्रॉब्लेम असा आहे का हे खालच्या साईडने पिकायला चालू होता. पण कलर बघा तुम्ही काय भारी याचा. मग कॅमेऱ्यामध्ये इतका भारी नाही दिसत, डोळ्यांनी खूप भारी दिसतो हा कलर. श्रीला चक्कर मारायला घेऊन चाललो होतो आणि या आंब्याच्या झाडाखाली पहा आंबे भरपूर पडलेले. या साईडनी पण आहे, तिथं पण आहे आणि ह्या साईडला पण भरपूर पडलेले. आता थोडेच राहिले, कमी झालेले याचे बऱ्यापैकी. एक अपडेट असा होता का हां ओ आंबा हां हो हो. तर ध्रुव पंढरपूरला गेलेला आहे. माझे वडील पंढरपूरला जात राहतात महिन्यातून किंवा 2 महिन्यानंतर जात राहते. त्यांची गँग आहे भरपूर मोठी. तर आमची गाडी घेऊन गेलेली आहे ते. रुद्र त्यांच्या घरी गेलेला आहे. रुद्र पण त्यांच्या घरी गेलेला आहे. गोपाल पण गेलेला आहे आणि माझ्या दोन्ही बहिणी पण गेलेल्या आहे. मी पुण्याला होतो तेव्हाच. तर आता मी चाललेलो आहे श्रीला चक्कर मारायला घेऊन. ह्या घरासमोरच्या आंब्याच्या इतक्या शाखी पडलेल्या आहे हे आंबे. आणि आता पाऊस पडल्यामुळे ना एकदम गोड लागू राहिले खायला. ह्या आंब्याचे पडलेले आहे. सुरेश पत्र्यावर चढून कायऱ्या तोडून राहिला. लोणचं घालायचंय त्यांना त्याच्यामुळं. चिंताराम आंबा फोडायला. काल दुर्गादास आलेला है. कल आ गया आदमी हमारा, बहुत दिन रुका गाँव को. नीचे पकड़ नहीं रहे, वो मार लगेगा ना रे नीचे. हाँ फिर क्या काम किए तुम्हारी वो? तुमको बोल रही तो सुनते नहीं ना रहे. फिर क्या काम उतरते थे आंबे से गिरन देना उसके. पकाने का क्या? अचार डालने को मर नहीं, ऐसा नहीं चलता बोले तो. पर आलत जलाव लागत त्या. ऊपर भी है के सुरेश? वो देख उधर. ये फांदी नहीं क्या? उधर 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 थोड़ा. हाँ देख अब उधर. गिरने का आया था ना? हाँ उछल गया था, वही गिरने का आया था सुरेश. तर आहे ना कालच दुर्गादास आहे ना त्यांच्या गावावरून आला. दुर्गादास, त्याची बायको, केशव येताना त्याच्यासोबत पाहुणे पण आलेले. नाही जावई आणि लेक पण आलेले.
इतके सर्व माणसं आलेले ते. आणि आल्या आल्या काय बघितलं ना त्यांनी, आंबे भरपूर पिकायला लागलेले. त्याच्यामुळे या झाडावर आहे ना थोड्याच कैऱ्या बाकी आहे आणि ह्याच झाडाचं आम्ही शक्यतो लोणचं घालतो. तर आल्या आल्या थोड्याच कैऱ्या बाकी असल्यामुळे त्यांनी काय केलं ना, सुरेश आणि तसं जावई लगेच झाडावर चढले आणि कैऱ्या तोडायला लागले. आता हे बघा, मी हे बाटलीचं मागं बनवलेलं होतं, तर यांनी ते कैऱ्या उतरताय आणि खाली कॅच घेताय किंवा फेकताय. आता ते म्हणताय फेकल्याने काहीच होत नाही, पण आमच्याकडे साधारणतः कैऱ्या उतरवूनच घेता आणि मगच त्याचं लोणचं घालतात. तीर्थनी पहा आंबे पिकू घातलेले कार्पेटमध्ये. अरे बाप, वाशी भारी आहे. हे व्यापारीकडून आणलं होतं माझ्या भावाने. पेपरमध्ये भरपूर घाम आलेला आहे बघा, मॉइश्चर. हे पण ओढलं झालेले पेपर पण. बस काय खाऊ पिकलेले आता. खायचे नाही मग 2 दिवस अजून असे उघडायचं नाही सांगितलं. आम्ही सर्व आंबे भुसातच पिकू घातलेले. हे फक्त ट्रायल म्हणून आणलं होतं, म्हणजे कसं पिकतं हेच बघायचं होतं म्हणून माझ्या भावाने आणलं होतं. आम्ही काय याच्यामधले पिकवलेले आंबे जास्त खात नाही किंवा घरी तरी आणि पिकवत नाही साधारणतः. हे फक्त ट्रायल म्हणूनच आणलं होतं. तर आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आज आम्हाला वॉटर पार्कला जायचं आहे आणि त्याच्या आधी माझा भाऊ काय करतोय ना, या कैऱ्या तोडून देतोय दुर्गादासानी त्यांना, कापून देतोय. आमच्याकडे फोडून देतो म्हणता याला, तो फोडून देतोय तो दुर्गादासानी त्यांना. कैऱ्या फोडताना भरपूर मजा येते म्हणून ॲक्च्युली माझा भाऊ फोडतोय. आणि यांनी काय केलेलं आहे ना, मागच्या वर्षी आमच्या म्हणजे 2 वर्ष आधी आमच्याकडं दुर्गादासचा मेहुणा होता, तर ते ना घरीच मसाला बनवत होते आणि पूर्ण व्यवस्थित, म्हणजे त्यांच्याकडे जसं प्रॉपर बनवताना तसं बनवता. पण दुर्गादासनी त्यांनी ना वाण्याच्या दुकानात जाऊन मसाल्याचे पॅकेट आणलेले रामबंधूचे, तर ते तसे बनवणारे. मी बनवल्यावर तुम्हाला परत एकदा दाखवलंच. तर हा होता आजचा ब्लॉग. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.